गुड मॉर्निंग। तर सकाळची सुंदर अशी सुरुवात माझ्या या नाश्त्याने झाली। त्यानंतर आज आम्ही गुहागरला निघालो होतो। असं म्हटलं जातं महाराष्ट्रातील सर्वात लांब समुद्रकिनारा असलेला हे ठिकाण आहे। इतका सुंदर आणि स्वच्छ हा समुद्रकिनारा होता ना। पुढे आम्हाला एक हेदवी गाव लागलं। या गावात जाताना आम्हाला एक श्री स्वामी समर्थांचा सुंदर असा पुरातन काळातला हा मठ दिसला। त्यानंतर आम्ही लगेचच गाडीवरून उतरून ह्या मठामध्ये गेलो। तिथे नुसतं मी आतमध्ये गेल्यानंतर मला इतकं शांत हे वातावरण वाटलं। हा मठ निसर्गरम्य कोकण साईडला हेदवी या गावामध्ये आहे। आणि खरं सांगू का, माझ्या मनात नेहमी स्वामी समर्थ मी प्रत्येक वेळेस जप करत असते। पण जेव्हा मी स्वामींचं नाव घेतलं तेवढ्यात माझ्यासमोर हा स्वामींचा मठ होता आणि प्रचंड सुंदर असा पूर्ण मार्बलमध्ये हा मठ होता। तिथे गेल्यानंतर स्वामींच्या मूर्तीकडे पाहून अक्षरशः डोळ्यामध्ये अश्रू आले। असं वाटलं खरं स्वामी, मी तुमचं नाव घेतलं आणि तुम्ही माझ्या समोर आहात। त्यानंतर छान असं दर्शन घेतलं स्वामींचं। या दर्शनामुळे जणू काय माझ्या आत्म्याला शांती भेटली। तुम्हीही प्लॅन करत असाल गुहागरला जायचा तर नक्की या स्वामी समर्थांच्या मठामध्ये जावा। खूप प्रसन्न वातावरण वाटेल तुम्हाला। अशीच मग नागमुडे वळण करत आम्ही निघालो तवसाळला। तवसाळहून आम्हाला जयगडला जायचं होतं। हा प्रवास करण्यासाठी तुम्हाला बोटिंग करावी लागते, म्हणजेच फेरी बोट असते ही। लगेच आम्ही गाडी पार्क केली फेरी बोटमध्ये आणि आम्ही जयगडला जायला निघालो। इतकी ती सुंदर हवा, इतकं भारी वाटत होतं ना। सिरियसली तुम्ही सुद्धा हा आनंद घ्या। खूप छान वाटतं हे फेरी बोटमध्ये। छान आम्ही व्हिडिओज वगैरे घेतले त्या मुवमेंटचे। त्यानंतर बघू शकता तुम्ही किती गाड्या पार्क केल्यात या फेरी बोटमध्ये। त्यानंतर आम्ही पुढे निघालो। पुढे आम्ही कुठे गेलो हे पाहण्यासाठी मला फॉलो करा।